नमस्कार, मैं ज्योति श्रीवास्तव। आप देख रहे हैं सी न्यूज भारत। रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात होगी डोंबिवली की, जहां महाराष्ट्र नवनिर्माण सेना का निर्धार मेलावा 2026 उत्साह पूर्वक आयोजित किया गया। साथ ही बात होगी रायगढ़ की, जहां पागल कुत्तों के बढ़ते हमलों को लेकर स्वास्थ्य विभाग को शिकायत सौंपकर तत्काल कार्यवाही की मांग की गई। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से डालेंगे नजर। छत्रपति संभाजीनगर जिले के गंगापुर तहसील स्थित गुरु धनोरा ग्राम पंचायत के सामने आज ग्रामीणों ने करीब 1.5 घंटे तक धरना प्रदर्शन किया। सरपंच पति के ग्राम पंचायत के कामकाज में कथित हस्तक्षेप, दिव्यांगों के लंबित निधि वितरण, आशा सेविकाओं के मोबाइल खरीद में कथित वित्तीय अनियमितता, प्रधानमंत्री आवास योजना में कथित घोटाले तथा ग्राम पंचायत में कथित भ्रष्टाचार के आरोपों को लेकर ग्रामीणों ने जोरदार नारेबाजी की। प्रदर्शन में बड़ी संख्या में ग्रामीण महिलाएं और ग्राम पंचायत सदस्य शामिल हुए। कानून व्यवस्था बनाए रखने के लिए मौके पर पुलिस का कड़ा बंदोबस्त किया गया। प्रदर्शन के दौरान दिव्यांगों का निधि तुरंत वितरित करो, आशा सेविकाओं से कथित रूप से लिए गए 8-8 हजार रुपए वापस करो, ग्राम पंचायत के कामकाज में सरपंच पति का कथित हस्तक्षेप बंद करो जैसे नारे लगाए गए। प्रदर्शनकारियों ने ये भी आरोप लगाया कि गांव में कथित भ्रष्टाचार का पैसा सरपंच पति द्वारा एक कला केंद्र पर खर्च किया जा रहा है और इस संबंध में उनके पास सबूत भी हैं। इसके अलावा घरकुल आवास योजना में भी कथित बड़े घोटाले का आरोप लगाते हुए पूरे मामले की निष्पक्ष जांच और दोषियों के खिलाफ कड़ी कार्यवाही की मांग की गई है। संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी तांबे की रिपोर्ट। भंडारा जिले के लाखान-दूर तहसील की जैतपुर खोलमारा सड़क की बदहाल स्थिति से ग्रामीण छात्रों और वाहन चालकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। सड़क पर जगह जगह गहरे गड्ढे और उखड़ी डामर के कारण रोजाना आवागमन जोखिम भरा हो गया है। स्थानीय लोगों का आरोप है कि कई बार शिकायत करने के बावजूद अब तक मरम्मत नहीं कराई गई। उनका कहना है कि खराब सड़क के कारण छोटी छोटी दुर्घटनाएं हो चुकी हैं और रात के समय खतरा और बढ़ जाता है। ग्रामीणों ने प्रशासन से सड़क की तत्काल मरम्मत कर सुरक्षित आवागमन सुनिश्चित करने की मांग की है। उनका कहना है कि समय रहते कार्यवाही नहीं हुई तो भविष्य में कोई बड़ा हादसा हो सकता है। भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल यनोरकर की रिपोर्ट। डोंबिवली कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र में महाराष्ट्र नवनिर्माण सेना का निर्धार मेलावा 2026 उत्साह पूर्वक आयोजित किया गया। कार्यक्रम में नवनियुक्त पदाधिकारियों को नियुक्ति पत्र सौंपे गए और संगठन को बूथ स्तर तक मजबूत करने का आह्वान किया गया। इस दौरान शशिकांत कोकाटे, संजय सरमलकर और खवस्कर सहित सैकड़ों लोगों ने मनसे की सदस्यता ग्रहण की। मेलावे के साथ बीएलए के लिए एसआईआर प्रशिक्षण शिविर भी आयोजित किया गया, जिसमें अधिकारियों ने मतदाता सत्यापन प्रक्रिया की जानकारी दी। वहीं मनसे नेता राजू पाटिल ने शास्त्री नगर अस्पताल को लेकर विधायक रविंद्र चौहान पर सवाल उठाए, जिसके बाद भाजपा कार्यकर्ताओं ने सोशल मीडिया पर उनकी आलोचना की। आरोपों के जवाब में राजू पाटिल ने कहा कि कोविड-19 के दौरान उन्होंने अपनी निजी अस्पताल उपलब्ध कराया, मेडिकल किट और राशन वितरण कर लोगों की सेवा की। खरं तर आमच्या नवीन नियुक्त्या पण आज करायच्या होत्या, मान्य राजसाहेबांनी केलेल्या आहेत। मागच्या आठवड्यात काही दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल की शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष इथे नियुक्त झाले होते आणि आता आमची बाकीची टीम ज्यांच्या नवनियुक्त्या म्हणजे प्रभाग रचनेप्रमाणे आम्ही काही फेरनियुक्त्या आहेत, काही नवनियुक्त्या आहेत आणि त्यांचं मान्य राजसाहेबांनी दिलेलं पत्र इथे द्यायचं होतं आणि कार्यकर्त्याचा एक मेळावा पण आमचा झाला नव्हता, त्या अनुषंगाने आज हा कार्यक्रम होता आणि पक्षप्रवेश नवीन तर झालेलेच आहे, परंतु उल्लेखनीय असं आहे की इथे जे काही मिसगाईड करून बीजेपी मध्ये गेले होते आमची काही लोक, की पुन्हा त्यांना दिसलं तिथे काय तिथली पद्धत काय जमली नाही आणि ते इथे पुन्हा आले, त्यांचा मोठ्या मनाने सर्वांनी स्वागत केलं आणि त्याचा पुनर्प्रवेश इथे झालेला आहे। निश्चितच जे गेलेत त्यांना काही पदं वगैरे अशी काही व्यवस्थित दिलेली नाहीये, तो त्यांचा अंतर्गत विषय जरी असला तरी पण आता त्यातले काही लोक आमच्या पदाधिकाऱ्यांना भेटत आहेत, कार्यकर्त्यांना भेटतात आणि त्यांना त्यांचं मन परिवर्तन करून बीजेपीत या असं सांगायचा प्रयत्न करतो। आमचे सहकारी कार्यकर्ते आम्हाला सांगतात या गोष्टी, आमच्यापर्यंत अशा येतात ही लोक, आपले पक्ष सोडून गेलो, आपण त्यावेळेस काय यांना बोललो नाही आणि परत आम्हाला हे करायला बघतात। तर ही लोक का गेलेत, यांना कुठले पॅकेज मिळाले हे सगळं आम्हाला माहिती आहे, परंतु इतकी वर्ष आम्ही एकत्र काम केलंय, कुठेतरी एका चांगल्या भावनेने जाऊ दे, तुम्ही गेलात, तुम्हाला नाही जमलं जा, परंतु हे असं करत असेल तर आम्हाला काहीतरी बोलावं लागेल। तो एक इशारा देण्याच्या हिशोबाने
तर काय आहे, करोनामध्ये आम्ही खूप आमच्या सर्व सहकाऱ्यांनी खूप कामं केली. मी तर लाखो रुपयाच्या स्वखर्च तर तुम्ही पाहिला असेल, वॅक्सिनेशन वगैरे आम्ही स्वतः हे करून केलेले. या गोष्टी काही लोकांना आवडल्या नाही. जे कोकणात जाऊन तिकडे स्वतःची प्रॉपर्टी घेत बसलेले, गाड्या वाढून बसलेले, म्हणजे सलूनमध्ये जायला जे घाबरत होते, त्यांचे चिल्लेपिल्ले आम्हाला बोलतात की तुम्ही हॉस्पिटल दिला आणि भाडा घेतला. तो भाडा त्या ऍडमिनला दिला, ते प्रशासनाने दिला. आमचा काय संबंध नाही. आम्ही 5 ते 10 लाख रुपये घेतो, आमचं काय होणार आहे? परंतु एक नेरेटिव्ह सेट करायची बीजेपीची जी पद्धत आहे आणि सतत त्याचं त्यावेळेसही चाललं. त्यावेळेस गप्प बसलो मी, कोविड होता, अशा वेळेस काय बोलणं उचित नव्हतं. परंतु आता काही नसताना मी जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं नाही देता आमच्यावर टीका केली जाते, त्याला मी आज उत्तर दिलं. नाही, कसं आहे, मनसेमध्ये तसं तरुण रक्ताची म्हणजे आमचे सगळे यंगस्टर असतात आणि अशा वेळेस ज्याच्यावर जीव लावतात त्याच्यावर टीका झाली की ते तुटून पडतं. काल आमचा कार्यकर्ता त्यांच्या बीजेपीच्या कार्यक्रमात जाऊन त्यांना जाब विचारत होता. अशा वेळेस उगीच वादविवाद टाळण्यासाठी मी त्यांना बोललो की मी सक्षम आहे अशा लोकांना निपटवायला. याच्या मागे लागू नका. आपल्याला जो SIRचं काम आलेलं आहे तो मन लावून करा. त्यानंतर बाकीचे काय कार्यक्रम असेल ते करू आणि तरी आलेच कोणी अंगावर, नंतर बघू आपण त्यांना. तर मला वाटतं अमित साहेबांनी त्या बाबतीत त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की सोनम वांचुक यांना पाठिंबा द्यायला पाहिजे. आणि एक मान्य राजसाहेबांनी पण आज पोस्ट केलेली आहे की एक माणूस धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी बसलेला आहे. नीटमध्ये 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे, त्यासाठी बसलेला आहे आणि त्याच्यावर कोणी लक्ष देत नाही. अत्यंत चिंतेची बाब आहे आणि अशा व्यक्तीला जर आपण पाठिंबा दिला नाही तर काय अर्थ नाही. त्या अनुषंगाने आमचा त्यांना पाठिंबा आहे. महाराष्ट्रामध्ये एक नवीन पिढा चालू आहे की देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार, मुख्यमंत्री कोण याचा पिढा तुम्हाला काय वाटतं? दोघांना मनसे शुभेच्छा. एकनाथ शिंदे यांचं नाव चर्चेत आहे. एकनाथ शिंदे यांचं नाव चर्चेत आहे. शुभेच्छा दोघांना. बघा, कोणी केंद्रात जात असेल महाराष्ट्रातला, अजून पण इथे मुख्यमंत्री वेगळे होत असतील महाराष्ट्रातले, एक मराठी म्हणून अभिमानच असला पाहिजे. फडणवीस साहेब पंतप्रधान, आमचे शुभेच्छा आहेत. त्या वाईट वाटण्यासाठी दोन्ही एनसीपी एकत्र येणार आणि तसेच पाहिलं गेलं तर शिंदे आणि ठाकरे हे देखील एकत्र येणार जर रवी राणा. बघा, हे त्यांचं काय चाललं माहित नाही, परंतु NCP बाबत मान्य राजसाहेबांनी तेव्हाच भाकीत केलं असेल. तुम्हाला आठवत असेल की पहिली खेप गेले, दुसरी लवकरच जाईल. तो उशीर झाला, दुर्दैवाने अजितदादाचा दुर्दैवी अंत झाला, परंतु ही लोक तेव्हाच झाला असेल. आता यांचं काय चाललंय, सेना दोन्ही सेना एक होतील नाही होतील त्याची आमचं काय माहिती पण नाही आणि आम्हाला काय देणं घेणं. डोंबिवली से सीनू संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। कामोठे सेक्टर 10 में पागल कुत्तों के बढ़ते हमलों को लेकर स्वास्थ्य विभाग को शिकायत सौंपकर तत्काल कार्यवाही की मांग की गई है। शिकायत के अनुसार 14 जुलाई 2026 की सुबह घर के बाहर सफाई कर रही सुशीला पोषा महात्रे पर एक पागल कुत्ते ने हमला कर दिया, जिससे उनकी आंख, हाथ और पैर पर गंभीर चोटें आईं। परिजनों का आरोप है कि पनवेल उपजिला अस्पताल में विशेषज्ञ डॉक्टर और सर्जन उपलब्ध नहीं थे, जिसके कारण प्राथमिक उपचार के बाद उन्हें वाशी रेफर किया गया और बाद में निजी अस्पताल में सर्जरी करानी पड़ी। उन्होंने ये भी आरोप लगाया कि रेबीज के आवश्यक इंजेक्शन समय पर नहीं मिले। परिजनों के मुताबिक क्षेत्र में अब तक 10 से 15 लोग कुत्तों के हमले का शिकार हो चुके हैं। उन्होंने प्रशासन से आवारा कुत्तों पर नियंत्रण तथा सरकारी अस्पतालों में रेबीज उपचार, इंजेक्शन और विशेषज्ञ डॉक्टरों की समुचित व्यवस्था सुनिश्चित करने की मांग की है। तर मी काय म्हणतो, एक पत्र मी पाहतो आता की तुमच्या आईचा कुत्रा चावला होता, पिसळलेला कुत्रा, आणि ऑलरेडी तो एक तुमच्या म्हणण्यानुसार म्हणजे 25-30 लोकांचा चावलेला आहे आणि तो कुत्रा चावल्यानंतर तुमच्या आईवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार होऊ शकले नाही अशी तुमची तक्रार आहे. तुमचा काय तक्रार आहे सगळी स्टोरी सांगा. तुमच्या आईचं नाव नक्कीच तक्रार आहे. आम्ही तुमच्या आईचं नाव सांगा आधी तुम्ही. आमची आई सुशीला पोषा म्हात्रे, वय किती आहे तिचं? तिचं वय आहे 72-73 वय आहे. आणि वयस्कर असताना सकाळी आमच्या आई त्या आमचा आभार आहे, त्या आभारामध्ये ते पाला पडलाय म्हणून ते झाडू मारण्यासाठी घेते. ते फाट्यांवर बसलेला तो कुत्रा होता पितळलेला. किती दिवसापूर्वीची गोष्ट आहे ही 4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे आणि ती सकाळी 6 वाजताची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर ते कुत्र्याने डायरेक्ट ते आईच्या अंगावर उडी मारली, डोळ्यावर चावा घेतला, तिथून सगळं माल धुवून गेला, हातावर चावला, पायावर चावला, 4-5 ठिकाणी असं चावा घेतलाय. भरपूर इजा झाल्या तिला आणि ती अक्षरशः बोंबलत होती
आणि तेवढंच उठलेलंच होतो. उठलेलं असताना मला किंकाळी ऐकायला आली आणि मी बघायला गेलो तर आमच्या आईच्या कुत्रा चावला होता बघा. हे बघा फोटो, हातावर किती लागलंय, चावा घेतलाय, डोळ्याला इजा एवढी घेतली. नशीब आमच्या आईचा डोळा वाचलाय. परंतु एवढं सगळं घडलं असताना देखील आम्ही तिथून एक विचार केला, दवाखान्यात जायला लागेल. मग कुठल्या दवाखान्यात जायचा, तर मी सागर पाटील, जे दिलीप पाटील नगरसेवक आहेत त्यांचे सुपुत्र सागर पाटील याला फोन केला असता त्यांनी सांगितलं आपल्या सेक्टर 8मध्ये जा, कामोठ्यामध्ये, नाहीतर मग पनवेलला जा, कोळीवाड्यामध्ये. तर ठीक आहे बरं, मी कोळीवाड्यामध्ये पनवेल असतो, कारण आपल्याकडे इलाज होणं शक्यच नाही बरं कामोठ्यात. मला डाऊट होतं. मी पनवेलला कोळीवाड्यात आलो तर तिथं एक लेडीज हवालदार होती. तिने सांगितलं, मी बघितलं रिक्षात का आईच्या रक्त निघालाय तर मग ते उपचार बोलतो इथं होणार नाही, तुम्ही बोलतो उपजिल्ह्यामध्ये जा. तर उपजिल्ह्यामध्ये गेलो असता तिथून तिथं विचारलं, त्यांनी पण सांगितलं की आम्ही टीटीचं इंजेक्शन देतो त्यांना, 2 खांद्यावर टीटीचे इंजेक्शन दिले आणि त्याच्यानंतर चिठ्ठी लिहून दिली तर तुम्ही वाशी एमजीएमला जा. वाशी एमजीएमला जात असताना तेवढंच एक आमचे डॉक्टर दादा, एक समाजसेवक आहेत, विजयदादा तांबोळी, उसारली गावचे, ते आता सध्या खांदा कॉलनीमध्ये राहतात. आणि त्यांना फोन केला तर त्यांनी सांगितलं 5 मिनिटं थांबा, वाशीला तेवढं लांब जाण्यापेक्षा त्यांना कळा जास्त आहेत, मी दुसऱ्या डॉक्टरकडे चौकशी करतो. त्यांनी 2च मिनिटं आम्हाला परत रिटर्न कॉल केला. तर त्यांनी विरमुले डॉक्टरांना फोन केला होता, तिथं उपचार करायला जायला सांगितलं आणि तिथं घेऊन गेल्यानंतर तिथं ताबडतोब आमचं आईचा उपचार चालू केलं आणि त्यांनी उपचार केला. आज 4था दिवस उपचार चालू आहे तिथे. तुम्ही आज 4था दिवस असून उपचार तिथे झाला, मग आता पनवेलला ही तक्रार म्हणजे काय द्यायला नेमकं आले? आम्ही आता तक्रार द्यायला असं आलोय, आमच्या आईचं एवढं दुखणं झालंय, एवढी किंचाळत होती. असं जर अख्ख्या कामोठ्यामध्ये किंवा पनवेल तालुक्यामध्ये अशा गोष्टी घडत असतील आणि उपजिल्ह्यामध्ये जर उपचार मिळत नसेल तर ह्या उपजिल्ह्याच्या दवाखान्याचा आपल्या ग्रामीण लोकांना काय उपयोग होतो? कुठल्याही प्रकारचा उपयोग होत नाही. तिथं डॉक्टर सर्जन अवेलेबल नव्हता, इंजेक्शन अवेलेबल नव्हता. ही आमची घाबरगुंडी एवढी झाली की आम्हाला प्रायव्हेटमध्ये जावं लागलं. पण एक गोष्ट म्हणजे कदाचित तुम्हाला माहीत नसेल तर मी माहिती करून देतो. ऑलरेडी खूप मोठ्या प्रमाणात स्टॉक असतो असे इंजेक्शन असले ते उपचारासाठी. तर तुम्हाला वाटत आहे कारण अगदी पण टाका ना तुम्ही महानगरपालिकेकडे या हॉस्पिटलमध्ये किती उपचारासाठी कुठल्या गोष्टी आहेत, म्हणजे उदाहरणार्थ लसी असतील, इंजेक्शन्स असतील, तर त्याच्यानं खरोखरच त्या दिवशी नव्हता का? हे जर आधी पण बोलत असेल तर मग अजून क्लिअर होऊन जाईल. म्हणजे आमच्याकडे सर्जन अवेलेबल नाही आहे. तुमचा काय अवेलेबल नाही त्यांच्याकडे? त्यांच्याकडे औषधं लसीकरण असतील पण त्यांच्याकडे सर्जन अवेलेबल नसल्यामुळे त्यांना ते देण्यासाठी तरी माणूस पाहिजे ना, डॉक्टर असल्याशिवाय देणार कोण? म्हणजे तिथे सर्जन नाही असं सांगितलं त्यांनी. कोण होत्या त्या मॅडम? सिस्टर होत्या, आम्ही काय त्यांचं नाव नाही तर परत तुम्ही दुसऱ्या दिवशी पण जायला पाहिजे होतं चौकशीला तिकडे. जर का आता आमचा उपचार इकडे होत असताना आम्ही आता एवढी इजा असताना तर दुसरीकडे परत आणखी धावपळ करणं ऐकून वेगळंच वाटत होतं मला. आता आमचा विचार आहे की आमच्यासाठी ठीक आहे, उद्या गोरगरिबांना अशाच दुखणं झालं आणि उपजिल्ह्यामध्ये जर त्यांना उपचार नाही मिळालं तर त्यांनी जायचं कुठं? तुमची मागणी काय आम्ही आहे? आमची मागणी अशी करतो, गोरगरिबांना आपल्या उपजिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची इजा झाली तर त्यांना उपचार ताबडतोब मिळावा, यासाठी आम्ही ही मदत व्हावी यासाठी आम्ही तक्रार करतो. तक्रार आहे बघा. कामोठे से सी न्यूज संवाददाता रोहित महात्रे की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। देश और दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।